नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। माता रमाईंचा संत गुरुदास रवी महाराजांचा, संत गुरु रविदास महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईंचा, माता भीमाईंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत गुरु रविदास महाराजांचा। माता रमाई यांची जी जयंती साजरी करीत आहोत, हे एक फार महत्वाचं सण मानावं लागेल आपल्याला। देशामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याला कारण ठरलेलं आहे, कारण असतात कोणत्याही। आता भारताचं एवढं मोठं जो संविधान आहे, हे संविधान निर्मितीला काहीतरी कारण आहे, त्या कारणापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचलेले नसावं आणि विचारही करीत नसते असं मला वाटतं। आणि ते थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो की एवढं मोठं जे लोकशाहीचं संविधान घटना आपल्या देशामध्ये तयार झालेलं आहे, त्याला कोणतं कारण आहे? तुम्ही ऐकून थोडंसं नवल वाटेल तुम्हाला, पण संविधान जे तयार झालेलं आहे, माता रमाईचं त्याग, सहनशीलता आणि बाबासाहेब विषयी असलेला प्रेम, ह्या तीन घटना अत्यंत महत्वाच्या आहेत। या ठिकाणी आपले आघाडीचे अध्यक्ष, लोक कलावंताची भूमिका प्रकर्षाने मांडणारे व सोडवणारे आपले त्रिभुवन अण्णा या ठिकाणी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडतील, अशी मी त्यांना काय सांगणार सर? आज अभिवादन सभा सादर करण्यात आलेली आहे। मी एकनाथराव त्रिभुवन, मी माजी सभापती वैजापूर आणि लोक कलावंत सांस्कृतिक सेलचा मी सन्माननीय जिल्हा अध्यक्ष आहे। आज आमच्या कलावंताच्या वतीनं माता रमाईची 7 तारखेला झालेली जयंती काही कारणास्तव आम्ही पुढे 12 तारखेला ठेवलेली होती, आणि आज रविदास महाराजां, संत शिरोमणी रविदास महाराजांचं सुद्धा आज जयंती आहे। 648वी ही जयंती साजरी करताना या ठिकाणी उपस्थित असलेले गह राठोड सर, अंबादासजी रगडे सर, रमेशभाईजी खंडागळे, रेखाताई राऊत, त्यांचे सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असलेले उद्धवभाऊ बनसोडे, तुमचे आदरणीय सर्व आदित्य खरात, भास्करजी लहाने, संजयजी चिकसे, सुरेश खरात, रामभाऊ निकाळजे, प्रमोद जोगदंडे, भीम सैनिक, आमचे भीम सैनिकांना सुद्धा विनंती आहे, आपण हे बाजूला भीम सैनिक, या ठिकाणी वैजापूरहून आलेली काही कलावंत मंडळी, या कलावंत मंडळींनी आज खऱ्या अर्थानं आपले नवनवीन गाणे या ठिकाणी रमाईच्या जीवनावरती लिहिलेली आहेत, आणि ती गाणे या ठिकाणी सादर करण्याच्या दृष्टीनं कुठंतरी रमाईला अभिवादन व्हावं म्हणून हा कार्यक्रम या कॅनॉटच्या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे आणि घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सर्व आलेले आहेत। कलावंतांनी आपली गीतं या ठिकाणी गाऊन या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। या आनंद उत्सवामध्ये सर्वांनी अतिशय मोठ्या मनानं गीताचं सादरीकरण केलं, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला, आणि हा कार्यक्रम फार शांततेनं आणि चांगल्या मोठ्या लोकसंख्येच्या याच्यामध्ये आम्ही उपस्थितीत हा संपन्न केलेला आहे। एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि सांगतो। आज या निमित्तानं सर लोकांना काय आवाहन करणार? मी कलावंताचं यापूर्वी आम्ही 19 जानेवारीला एक मोठा महामेळावा महाराष्ट्राच्या लेवलवरती आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी भवनमध्ये घेतला होता। तो कार्यक्रम आम्ही कलावंताला मुद्दाम म्हणून सर्व उपदेश करण्याच्यासाठीच केलेला होता, कारण विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील काही महत्त्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आलेले होते, आणि मग कलावंताचे प्रश्न मांडण्याच्यासाठी, कलावंताचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी
त्यांनी त्या ठिकाणी बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे. कलावंताला यातून एकच संदेश मी देईल की आपला हक्क आहे आणि तो हक्क शासनापर्यंत आपण मागितला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही काही मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या कलेचं जे काय आहे माती करण्यापेक्षा त्याचं सोनं करा आणि शासनाच्या दरबारी आवाज उठवा. ज्या ज्या वेळेस हे कार्यक्रम सादरीकरण होतील त्या वेळेस आवर्जून आपण उपस्थित राहा असं कलावंताला मी आव्हान करत असतो आणि त्यांचे प्रश्न आम्ही सोडत असतो. एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी. मी एकनाथ तुंगाजी त्रिभुवन, मी वैजापूर पंचायत समितीचा माजी सभापती आहे आणि लोक कलावंताचं काम करतो.